मुंबई एक अतिशय गजबजलेलं शहर, जिथे दिवस रात्र लोक धावत असतात. आणि अशाच या शहरातल्या एका मोस्ट हॉन्टेड प्लेस बद्दल आज आपण बोलणार आहोत. अर्थातच मी आरे कॉलनी बद्दल बोलत नाही, तर आजची ही जागा आहे माहीम. तुम्ही जर नेटवरती जरी स्क्रोल केलं तरी मोस्ट हॉन्टेड प्लेस मध्ये माहीम हे नाव सगळ्यात वरती येतं. याच एरियामधली एक चाळ जी फार जुनी आहे आणि अगदी इतर चाळींसारखी आहे, त्याच चाळीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. माहीम मधली डिसुजा चाळ जी दिवसा तरी लोकांनी गजबजलेली असते, पण रात्री मात्र तिकडे एकदम सन्नाटा असतो. अशाच या चाळीमध्ये अचानक मध्यरात्री कोणी तुमच्या समोर येऊन तुम्हाला पाणी ऑफर केलं तर तुम्हाला काय वाटेल? जाणून घेणार आहोत माझ्या आजच्या कथेमध्ये. पण त्याच्या आधी, कथा सुरू करण्याआधी अशाच काही हॉरर, मिस्टेरियस आणि अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी योगिता सागर शिंदे आणि अज्ञात गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. जसं मी म्हणाले की मुंबई हे अतिशय गजबजलेलं शहर आहे आणि लाखो लोक आपल्या पोटासाठी तिथे धावत असतात. त्याच गर्दीमधला एक तरुण आहे संदेश, ज्याचं लहानपण माहीम मध्येच गेलंय. जो एक गिटार आर्टिस्ट आहे आणि तो आता वेगळे वेगळे इव्हेंट्स करतो, कार्यक्रम करतो. आणि असाच एके दिवशी चर्चगेटला त्याने आपला कार्यक्रम संपवला आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. चर्चगेट वरून बोरिवलीला जाणारी लास्ट ट्रेन त्याला मिळाली. तो माहीम स्टेशनला उतरला. स्टेशनवर उतरल्यावर त्याने एकदा फोन चेक केला. त्याच्या फोनची बॅटरी जवळपास डेड होण्याच्या मार्गावरती होती. आठवणीने त्याने त्याच्या आईला फोन केला आणि आईला सांगितलं की मी स्टेशनला उतरलोय, 15-20 मिनिटांमध्ये घरी पोहोचेन. बाहेर येऊन टॅक्सीसाठी वेट न करता त्याने सरळ पायी रस्ता धरला आणि तो आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याला माहित होतं रस्त्यात जाताना आपल्याला त्याच चाळीतून जावं लागेल. डिसुजा चाळ, ज्याच्याबद्दल लहानपणापासून त्याने ऐकलेलं होतं. पण आपण म्हणतो ना, कधी कधी माहीत असून सुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी दुर्लक्षित करतो. आणि संदेशनी सुद्धा त्या रात्री तेच केलं. फक्त लवकर घरी पोहोचायचं या विचारात घरी जात असताना तो त्या चाळीमध्ये आला. हा एकच रस्ता क्रॉस करून पुढे गेलो की 5 मिनिटात आपण घरी पोहोचू, हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता. आणि तो आपल्याच विचारात चाललेला होता आणि इतक्या त्याला काहीतरी जाणवलं. त्याने थोडं काळजीपूर्वक बघितलं तर एक बाई पाण्याचा घडा घेऊन समोरून चालत येत होती. त्या क्षणी त्याच्या मनात हा विचार सुद्धा आला की रात्री 2 वाजता कोण पाणी भरतो. पण त्याने ही गोष्ट इग्नोर केली आणि तो पुढे जातच होता. इतक्यात ती बाई त्याच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. थोडं पाणी पिशील का? आमच्या विहिरीचं पाणी खूप गोड आहे, तिने अगदी गोड आवाजात त्याला विचारलं. संदेश थोडा थांबवला, पण त्याने नकार दिला आणि तो पुढे निघून गेला. इतक्या रात्री ही बाई मला का पाण्याबद्दल विचारते असा विचार करत तो जातोयच. इतक्यात पुन्हा ती बाई त्याच्या समोर आली. पण यावेळी मात्र तिच्या अंगावरती असणारा पोशाख वेगळा होता. पण तिने प्रश्न मात्र सेमच विचारला, आमच्या विहिरीचं पाणी फार गोड आहे, थोडं पाणी पिशील का? संदेशने पुन्हा एकदा त्या स्त्रीला नकार दिला आणि तो जपजप आपल्या घराकडे निघाला. पुढे चालत असताना अचानक त्याचा फोन वाजला. त्याने बघितलं तर त्याच्या आईचा कॉल होता. त्याच्या आईने सांगितलं की अरे बाळा, काही गडबड नाही, तू काही घाई करू नकोस, तू निवांत घरी ये. संदेशला ही गोष्ट थोडीशी आश्चर्यजनक वाटली, कारण कितीही वेळ असू दे, कितीही लवकर असू दे, त्याची आई नेहमी पटकन घरी पोच हे त्याला सांगायची. पण आज मात्र आई काहीतरी वेगळं सांगत होती. फोन झाल्यानंतर त्याचं लक्ष जेव्हा त्याच्या फोनच्या स्क्रीनकडे गेलं तेव्हा त्यांच्या फोनची बॅटरी सुद्धा फुल होती. परत ही एक गोष्ट त्याला धक्कादायक वाटली, कारण तो स्टेशनवरती उतरला तेव्हा त्याच्या मोबाईलची बॅटरी ऑलमोस्ट डेड होती आणि ही गोष्ट संदेशच्या अगदी चांगली लक्षात होती. हाच विचार करत तो पुढे पाऊल टाकणार तोपर्यंत पुन्हा एकदा ती स्त्री त्याच्या समोर येऊन उभा राहिली.
अरे आमच्या विहिरीचं पाणी खूप गोड आहे, थोडं पाणी पिशील का? मग मात्र संदेश चिडला, कारण ही गोष्ट काहीतरी वेगळी आहे हे त्याला जाणवत होतं. 1-2 मिनिटाच्या फरकाने आपल्या अंगावरचा पोशाख बदलून ती स्त्री तिसऱ्यांदा त्याच्या समोर उभी राहिली. पण तरीही त्याने स्पष्टपणे नकार दिला आणि तो पुढे चालू लागला. संदेशला असं वाटत होतं की तो त्याच्या घरी चाललाय, पण ऍक्च्युली ह्या प्रकारामध्ये संदेश अडकला होता, कारण हा इन्सिडेंट त्याच्यासोबत जवळपास 8 वेळा घडला. प्रत्येक वेळी एका नवीन पोशाखामध्ये ती बाई त्याच्या समोर येऊन उभी राहायची आणि त्याला फक्त एकच प्रश्न विचारायचे, या विहिरीचं पाणी खूप गोड आहे, थोडं पाणी पिशील का? ह्यामध्ये किती वेळ गेला याची काहीच कल्पना संदेशला नव्हती. आणि इतक्यातच त्याच्या हाताला हिसका बसला आणि तो त्या चाळीच्या रस्त्यावरून बाहेर ओढला गेला. कुणीतरी अगदी फरफटत ओढत त्याला बाहेर घेऊन आलं. या गोष्टीने संदेश चिडला होता, पण त्याला ओढत आणणारे एक वयस्कर गृहस्थ होते, जे कदाचित त्या चाळीच्या कंपाऊंडच्या बाहेर सिगारेट पीत बसले. त्यांनी विचारलं, काय रे, काय करतोयस तू? तर तो म्हणाला, अहो काका, मी घरी चाललोय, ऍक्च्युली मला फार उशीर झालाय आणि कोणीतरी काकू मला सारखं सारखं पाणी पिणार का, पाणी पिणार का म्हणून विचारतायत. त्या 7 ते 8 वेळा माझ्या रस्त्यामध्ये आल्या. नक्की काय घडलंय संदेश सोबत हे काकांच्या लक्षात आलं, कारण काका कित्येक वर्षापासून त्या चाळीमध्ये राहत होते. त्यांनी संदेशला सांगितलं की असं काही घडलं नाही, इनफॅक्ट तू गेले कित्येक वेळापासून एकाच जागेवरती फिरतोयस, एकाच रस्त्यावरती हेलपाटे घालतोयस. ही गोष्ट थोडी धक्कादायक होती संदेशसाठी, कारण त्याला तर असं वाटत होतं की तो घरी चाललाय. त्याला टेन्शन आलं होतं, पण काकाने त्याला धीर दिला आणि फक्त सांगितलं, आता या रस्त्यावरून जाऊ नकोस, रस्ता बदल आणि घरी जा. ठीक आहे म्हणून संदेश जायला निघणार तोपर्यंत त्याच्या पाठीमागून त्याच्या कानामध्ये एक आवाज पडला, आज तू वाचलास. भांबावून संदेशने जेव्हा पाठीमागे बघितलं तेव्हा मात्र तो भीतीने अगदी गोठून गेला, कारण काही अंतरावरती ती स्त्री उभी होती जिने मगापासून 7 ते 8 वेळा त्याला पाण्यासाठी विचारलेलं. पण आता मात्र त्या स्त्रीचं रूप हे अतिशय वेगळं आणि भयानक. तिचा चेहरा बघून संदेशला साक्षात आपला मृत्यू समोर दिसला होता. तो पटकन वळला आणि तिथून पुढे निघून गेला, पण काही केल्या तो चेहरा मात्र त्याची पाठ सोडत नव्हता. अगदी रागामध्ये असलेले लाल भडक डोळे, खूप दिवस पाण्यामध्ये पडून असल्यासारखी एकदम गळालेली स्किन, विस्कटलेले केस, असा एकंदरीत अतिशय विचित्र आणि भयानक चेहरा होता त्या स्त्रीचा. घाबरलेला संदेश रस्ता बदलून पटपट आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याच्या चाळीचं कंपाऊंड त्याला अगदी समोरच दिसत होतं. बस आता तो घरामध्ये पोहोचेलच. इतक्यात त्या कंपाऊंडच्या बाहेर त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला. त्याला बघितल्यावर जे काही झाले ते काही क्षणासाठी संदेश विसरला, कारण समोर त्याचा अतिशय जिवलग लहानपणापासूनचा मित्र विजय उभा होता. दोघांचं नॉर्मल बोलणं झालं, अरे इकडे कसा काय, कधी आलास, कारण विजय हा कामाच्या निमित्ताने बेंगलोरला स्थायिक झाला होता. तर विजयने त्याला सांगितलं की अरे मी आत्ताच आलो रात्री आणि सहज तुला भेटण्यासाठी आलो, तू घरी नव्हतास म्हणून इथेच तुझी वाट पाहत थांबलो. मग संदेश त्याला म्हणाला की चल आता मी पण घरी जाऊन जेवणार आहे, आपण घरीच बसू. पण विजयने मात्र या गोष्टीला नकार दिला. विजय त्याला बाहेर येण्याबद्दल सुचवत होता, अरे चल खूप वर्षांनी भेटलोय, बाहेर जाऊ, थोडं गप्पा मारू, बाहेरच जेवण करून तुला घरी सोडतो. अशा या मित्रांच्या गप्पा चाललेल्या आणि त्याच वेळी त्या चाळीच्या दुसऱ्या मजल्यावरती घराच्या दरवाजामध्ये संदेशची आई संदेशसाठी वाट बघत होती. तिला दिसलं की आपला मुलगा चाळीच्या बाहेर बराच वेळ झालं काहीतरी बोलत उभा आहे, आणि म्हणून तिने त्याला आवाज दिला, अरे संदेश घरी ये लवकर. आईची ही कानावर पडताच संदेश पटकन मागे वळला
आणि आईला म्हणाला, अगं येतोयच आई, विजय भेटलाय. आता हे सांगून जसं संदेश पुन्हा मागे वळला, तो पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला, कारण त्याच्या समोर कोणीच नव्हतं. हा काय प्रकार आहे त्याला कळत नव्हतं. त्याने मागे वळून पुन्हा एकदा आईकडे बघितलं, तर त्याची आई अजूनही तिथेच उभा राहून त्याची वाट बघत होती. भांबावलेल्या संदेशने पुन्हा एकदा विजयला शोधण्याचा प्रयत्न केला आणि आकस्मिकपणे पुन्हा त्याच्या समोर तोच चेहरा आला जो त्याने डिसूजा चाळमध्ये बघितला. त्या बाईचं हेच म्हणणं होतं, तू मला वाचवलं नाहीस, मी तुला सोडणार नाही. संदेश घाबरून पळत सुटला. ते थेट आपल्या घरामध्ये जाऊन थांबला. आपला मुलगा घाबरलाय किंवा त्याला कशाची तरी भीती वाटलीये ही गोष्ट त्याच्या आईच्या लक्षात आली होती. कारण ऍक्च्युली जेव्हा आईने त्याला आवाज दिला तेव्हा संदेश एकटाच बडबडत होता. त्याच्या समोर कुणीही नव्हतं. काय झाले नक्की, काही टेन्शन आहे का, असं जेव्हा आईने विचारलं तेव्हा संदेश म्हणाला की नाही अगं, विजय बोलत होता पण अचानक तू कुठे गेला काय माहित. आणि आईने त्याला सांगितलं की अरे तू एकटाच बडबडत तिथे उभा होतास, तुझ्या समोर कुणीही नव्हतं. मग मात्र संदेशला काही करावं ते सुचायचंच बंद झालं. त्याने घाबऱ्या घुबऱ्या चाळीमध्ये घडलेला प्रकार सुद्धा आपल्या आईला सांगितला. त्या काकांनी त्याला चाळीतून कसं बाहेर ओढून काढलं, त्या काकांनी नक्की काय सांगितलं आणि त्याने काय अनुभव घेतला, हे सगळं ऐकल्यानंतर त्याच्या आईने पहिल्यांदा त्याला शांत व्हायला सांगितलं, थोडं पाणी दिलं आणि त्याच्या आईने त्याला त्या डिसूजा चाळची स्टोरी सांगितली. त्या चाळीपासून काहीच अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या चाळीमध्ये संदेश आणि त्याची फॅमिली लहानपणापासून राहत होते आणि त्यामुळं डिसूजा चाळीमध्ये घडलेला हा प्रकार त्याच्या आईला अगदी चांगलाच माहित होता. बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा पाण्याची सोय नव्हती तेव्हा त्या चाळीमधून बऱ्याचशा बायका विहिरीतलं पाणी काढून वापरायच्या. डिसूजा चाळमध्ये अगदी मध्यभागी असणारी ती विहीर आज बंद आहे, पण त्यावेळी मात्र त्याचा उपयोग सगळ्या बायकांकडून केला जायचा. एके दिवशी असंच सकाळी लवकर पाणी आणण्यासाठी त्या विहिरीवर गेलेली एक स्त्री पाय घसरून त्या विहिरीमध्ये पडली. आजूबाजूच्या लोकांनी ते दृश्य बघितलं. तिने खूप आरडाओरडा केला, जीव वाचवण्यासाठी हाका मारल्या, पण कुणीही त्या स्त्रीचा जीव वाचवू शकलं नाही. ती स्त्री त्यामध्येच गेली, पण त्यानंतर मात्र डिसूजा चाळीमधलं वातावरण बदललं. रात्री किंवा सकाळी पहाटेच्या वेळी ती स्त्री खूप साऱ्या लोकांचा दरवाजा वाजवू लागली. रात्री अपरात्री त्या चाळीतून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवून पाणी पिता का म्हणून विचारू लागली. आणि जे कुणी त्या स्त्रीकडून पाणी घेऊन प्यायचं तो मात्र पुन्हा कधी पाणी पिण्यासाठी शिल्लक राहत नव्हता. कारण येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडून ती तिच्या नसण्याचा बदला घेत होती. त्या विहिरीच्या आजूबाजूला फिरणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला दोषी आहे. कदाचित एखाद्याने आपल्याला मदत केली असती तर आज आपण जिवंत असतो. ही एक बदल्याची भावना त्या स्त्रीच्या मनामध्ये मृत्यूनंतर सुद्धा कायम राहिली होती. संदेश कदाचित खूप नशीबवान होता की आज ते काका त्या चाळीच्या बाहेर बसलेले होते किंवा त्याची आई त्याची वाट बघत दरवाजामध्ये उभी होती. म्हणून दोन्ही वेळेला त्या स्त्रीच्या विळख्यातून संदेश सुखरूपपणे वाचला. पण तरीही आजही डिसूजा चाळमध्ये ती स्त्री कितीतरी लोकांची वाट बघत असते ज्यांच्याकडून ती तिच्या न वाचण्याचा बदला घेऊ शकेल. आता अर्थात ही स्टोरी खरी आहे किंवा खोटी आहे मला माहित नाही, पण हे एका व्यक्तीने त्यांचा स्वानुभव सांगितलेला आहे जो मला इंटरनेटवरती मिळाला आणि जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. आशा आहे तुम्हाला माझी कथा आवडली असेल. कथा आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा अशा एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.